जय शिवराय, जय शंभूराजे. मी आज रायगडावर आहे आणि हे समोर दिसतं हे टकमक टोक आहे. माझी एवढीच सरकारला मागणी, सरकार मायबापाला आणि फडणवीस साहेबांना, की जर म्या जरांगेची सुपारी जर घेतली असेल तर SIT चौकशी लावण्यात यावी, नार्को टेस्ट चौकशी होण्यात यावी. जर त्याच्यात मी जर सिद्ध झालो, मी जर त्या सुपारी जर सिद्ध झालो तर ह्या टकमक टोकावून मला आहे का कडिलोट समाजाने करावात. आणि जर त्याच्यातून मी सिद्ध नाही झालो, जरांगेने जर माझ्यावर आरोप खोटे केलेत आणि त्याच्यात जर मी जर निर्दोष सुटलो तर जरांगेला सुद्धा आहे का ह्या टकमक टोकावून खाली कडिलोट करण्यात यावे. आणि माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती, जेवढे आमदार खासदार असतील महाराष्ट्रातले, माझ्या विरोधात कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला शिक्षाला जास्तीत जास्त शिक्षा लागण्यात यावी. पण आता त्याच्यात त्या चार्जशीटमध्ये कुठं काही नाही सुपारीचा उल्लेख. मी त्या आमदार खासदार मायबापाला माझी एवढीच विनंती की बाबा हो, जसं तुम्ही मनोज जरांगेला त्या टायमाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला, मी बी एक गरीब घरचा मुलगा आहे, तुमचाच कार्यकर्ता असेल एखाद्या आमदाराचा खासदाराचा, तुम्ही सुद्धा आहे का आता जरांगेच्या विरोधात आहे का मुख्यमंत्री साहेबांना लेटर द्यावात तुम्ही. माझी एवढीच विनंती की नार्को टेस्टची आणि SITची मागणी मुख्यमंत्री साहेबाला, जेवढ्या आमदारांनी खासदारांनी माझ्या विरोधात मला शिक्षा लागण्यासाठी लेटर दिलं तेवढ्या आमदार खासदाराला माझी एवढीच कळकळीची विनंती की आता नार्को टेस्टसाठी आणि SITसाठी आहे का तुम्ही सुद्धा आहे का मुख्यमंत्री साहेबाला निवेदन द्या. दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. मी निर्दोष होतो, मी निर्दोष आहे आणि मी निर्दोषच सुटणार. पण जर मी निर्दोष सुटलो तर जरांगे यांचा याच रायगडावरून कडेलोट करा. मी निर्दोष नसेल तर माझा या रायगडावरून कडेलोट करा, असं अमोल खुणे हे रायगडावरून कडेलोट पठारावरून आपल्याला हे सगळं सांग. शिवाय ते हे देखील सांगतात की त्या आमदार खासदार तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, मी निर्दोष सुटलो तर मनोज जरांगे यांचा याच रायगडावरून कडेलोट करा, असं यावेळेस अमोल खुणे हे त्यांच्या या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना सांगत आहेत. तर मंडळी, अमोल खुणे यांच्यावरती सुपारीचा आरोप करण्यात आलेला होता, त्यांच्या विरोधात निवेदनं देण्यात आलेली होती. याच्यावरती गुन्हा दाखल करा, याला जेलमध्ये भरा, याची चौकशी करा, असे वेगळे आरोप अमोल खुणेवरती करण्यात आलेले होते. आणि अमोल खुणे हा कित्येक महिने जेलची वारी देखील करून आलेले आहेत. त्याचबरोबर कोपर्डीच्या भगिनीवर झालेल्या हत्याकांडानंतर अमोल खुणे यांना मनोज जरांगे यांनी आरोपींना मारहाण करण्यास सांगितलं असल्याचं अमोल खुणेंनी या आधी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करत आपण जरांगेंची सुपारी घेतलेली नाही आणि आपण निर्दोष आहोत, पण मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा याच रायगडावरून कडेलोट करा, टकमक टोकावरून कडेलोट करा, असं या ठिकाणी रायगडावर जाऊन अमोल खुणे हे आपल्याला सांगतात. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.